नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल लोक काय म्हणतील हॅशटॅग आम्ही अभ्यासूवरती. बघा मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंटची कुठलीही एक्झाम देत असताना तुम्हाला जी के जी एसचं वेटेज हे कायम जास्तच दिसेल. जसं की दिल्ली पोलीस, एस एस सी जी डी, आर आर बी एन टी पी सी ग्रॅज्युएशन लेवल, अंडर ग्रॅज्युएशन लेवल, आर आर बी जे ई, एस एस सी एम टी एस, एस एस सी सी एच एस एल, जेवढ्याही तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या ज्या एक्झाम देणार त्या सर्वांमध्ये तुम्हाला जनरल नॉलेज, जनरल अवेअरनेस, करंट अफेअर याचं वेटेज नियर अबाउट 40 ते 35% तुम्हाला प्रत्येक एक्झाममध्ये दिसणार. त्यामुळे जनरल नॉलेज हा सब्जेक्ट स्किप करून चालणार नाही मित्रांनो. आणि खास करून रेल्वेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आता एन टी पी सीला ग्रॅज्युएशनचा पेपर दिला असेल किंवा जे अंडर ग्रॅज्युएशनच्या सी बी टी टूची तयारी करत असतील किंवा ज्यांचं 2026मध्ये आर आर बी एन टी पी सी टार्गेट असेल किंवा रेल्वे ग्रुप डी येणारी जी वॅकन्सी आहे, रेल्वे ग्रुप डी जीचा पेपर बाकी आहे, परत तुम्हाला सांगतो एस एस सी जी डी, महाराष्ट्रातील सरळ सेवा वगैरे, महाराष्ट्रातील पोलीस भरती, त्यासाठी आपण एक जी के जी एससाठी मेधांश सिरीज नावाने एक 50 एपिसोडची सिरीज डेली ज्याचे 2 एपिसोड अशी एक सिरीज सुरू करत आहोत. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रतिसाद द्या आणि आपल्या डेलीच्या ज्या स्टडीमध्ये जी के जी एसच्या मार्क्सची जी आपली कमी आहे ती भरण्याचं काम करा. बघा मित्रांनो, तुम्हाला ह्या एपिसोडच्या माध्यमातून एक एक क्वेश्चनमध्ये इथे जवळजवळ 8-8, 9-9 फॅक्ट दिलेले आहेत. ते फॅक्ट मी तुम्हाला वाचून दावेल, ज्याच्याने तुमच्या जी के जी एसमध्ये जिथे तुमचे 50 मार्क आले तिथे नाही जास्त तर 25+ मार्क्स कसे येतील याचा आपण टार्गेट ठेवू. चला तर मित्रांनो सुरू करू. पहिला एपिसोड नंबर 1. बघा मित्रांनो, नंबर 1 क्वेश्चन, आर बी आय के पहिले भारतीय गव्हर्नर. बघा मित्रांनो, आर बी आयची जी स्थापना होती ती यंग हिल्टन आयोग या आयोगाद्वारे केली होती. आर बी आयची स्थापना तुम्हाला विचारू शकता कधी झाली होती, तर ती आर बी आयची स्थापना झाली होती 1 एप्रिल 1935 रोजी. आर बी आयच्या स्थापनेच्या वेळी जे भारतीय गव्हर्नर कोण होते? ओस्वान स्मिथ. आणि ज्या वेळेस आर बी आय स्थापन झाली तर पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? सी डी देशमुख. वर्तमानमध्ये कोण गव्हर्नर आहेत मला सांगणार बरं तुम्ही कमेंटमध्ये. बघा मित्रांनो, नंबर क्वेश्चन सेकंड, विटामिनवर हा एक सायन्सचा क्वेश्चन झाला मित्रांनो. यामध्ये तुम्हाला किती प्रकारचे क्वेश्चन बघायला भेटू शकतात. मी माझ्या अनुभवातून जसे जसे क्वेश्चन मी आजपर्यंत बघितले आहेत किंवा जसं माझं वाचन आहे त्या पद्धती मी तुम्हाला सांगेल. मला जर मराठीतून नाही समजलं तर मी हिंदीतून सांगेल, हिंदीतून नाही समजलं तर मराठीतून समजेल. त्यामुळे तुम्ही तेवढं समजून घ्या मित्रांनो. विटामिन, आता विटामिन किती प्रकारचे असतात बरं? तर विटामिन यांना एक नाव असतं मित्रांनो, सायंटिफिक नेम असतं. ते सायंटिफिक नेम हा क्वेश्चन तुम्हाला 100% कुठल्याही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाममध्ये बघायला भेटेल. जसं की तुम्ही ते आता ट्रिकने कसं ध्यानात ठेवायचं? रथ एक टॉफी. रथ म्हणजे आर आणि ABCD पासून सुरुवात करायचं. बघा मित्रांनो, आता रथ एक टॉफी, आर आणि तिकडे ए, रेटिनॉल हे झालं ए, रथ, थायमिन बी, एक एस्कॉर्बिक आम्ल सी, डी रथ एक टाफी कॅल्सिफेरॉल, ई टोकोफोराल, के फिलोक्विनोन, B1 थायमिन, B12 कोबाल्ट धातू. आता बघा मित्रांनो, अजून या विटामिनवर असा पण क्वेश्चन विचारला जातो की जल में घुलनशील और वसा में घुलनशील कौन से होते? बघा मित्रांनो, जलमध्ये घुलनशील BC और वसा में घुलनशील कीडा मतलब KEDA, ये 4 वसा में घुलनशील है और BC ये जल में घुलनशील है. बघा मित्रांनो, पुढचा क्वेश्चन, गांधी इरविन समझौता कधी झाला होता? असा क्वेश्चन येतो हिंदीमध्ये. गांधी इरविन समझौता कब हुआ था? तो 5 मार्च 1931 में. शिकागो शहर, आता तुम्हाला शिकागो शहरच्या बद्दल कसा क्वेश्चन विचारण्यात येईल? शिकागो, आता ज्यांना हिंदीत काही असे बघा मित्रांनो, मराठीत महाराष्ट्रातून जरी काही मुलं आहेत ना ते मराठीतून पेपर देतील, काही हिंदीतून, त्यामुळे मी दोघी लँग्वेजमध्ये सांगत राहील. शिकागो शहर किस झील किनारी स्थित आहे? तो मिशिगन. झील क्षेत्र कशाला म्हटलं जातं? सुपिरियर मिशिगन एरिऑटोरिया ह्युरॉन. हे कुठे अवस्थित आहे? USA कॅनडा. सुनहर जिल्हा सुपिरियर म्हटलं जातं आणि ही कुणाच्या मध्ये? सुनहर झील, सुपिरियर आणि हिरॉन झीलच्या मध्ये. मिठे पाणी की सबसे बडी झील, हा क्वेश्चन तुम्हाला 100% विचारण्यात येईल मित्रांनो. त्यामुळे याच्यावर ज्या क्वेश्चनवर मी टिकमार्क करेल ना ते क्वेश्चन जास्तीत जास्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सुपिरियर झील. बघा मित्रांनो, USA कॅनडा, USA. आणि आता बघा मित्रांनो, चौथ्या क्वेश्चनमध्ये आपल्याला किती प्रकारचे फॅक्ट जाणून घ्यायला
मिळाले बघा. 49 डिग्री अक्षांश रेखा ही कोणत्या दोन देशांमध्ये असते? तर USA आणि कनाडा. असे क्वेश्चन तुम्हाला 100% विचारण्यात येतील मित्रांनो. बघा मित्रांनो, सॉरी माफ करा मित्रांनो. माफ करा मित्रांनो, नवीन असल्यामुळे थोडं मलाही प्रॉब्लेम होतोय, समजून घ्या. बघा मित्रांनो, पुढचा क्वेश्चन नंबर 5, धुवाधार जलप्रपात. आता हा क्वेश्चन कसा विचारला जाईल की धुवाधार जलप्रपात हा कोणत्या नदीच्या किनारी? तर काय सांगायचं? नर्मदा नदी. आणि कोणत्या राज्यात आहे धुवाधार जलप्रपात? किस स्टेट में? तो मध्य प्रदेश. आता बघा, राष्ट्रपती हा आपल्या संविधानाचा प्रमुख असतो. परत तुम्हाला सांगतो, राष्ट्रपती हा देशाचा प्रथम नागरिक असतो. आता राष्ट्रपतीची निवडणूक मला सांगा, राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदमध्ये? अनुच्छेद 52 मध्ये. राष्ट्रपती जी एखाद्याने काही अपराध केला तर त्याला कोणत्या याच्यानुसार राष्ट्रपती क्षमादान करू शकतो? तर अनुच्छेद 72 नुसार. तसंच जसा देशाला एक राष्ट्रपती असतो तसं प्रत्येक राज्याला हा राज्यपाल असतो. राज्यपाल कोणत्या अनुच्छेदमध्ये असतो? अनुच्छेद 161 मध्ये. आणि बघा मित्रांनो, जसं मला जे फॅक्ट आठवतील मी ते तुम्हाला सांगत जाईल, ज्यामुळे तुमच्या नॉलेजमध्ये भर होईल आणि तुम्हाला एक्झाममध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. बघा मित्रांनो, राष्ट्रपती. आता राष्ट्रपती जसे मला अनुच्छेद आठवतील मी ते पण तुम्हाला सांगेल. आता जसा सरला, जसे मी स्वतः जसे ध्यानात ठेवायचो एक्झामसाठी तसे मी तुम्हाला प्रत्येक सांगेल. सरला याच्यावरून कशा अनुच्छेद ध्यानात ठेवायचे? सरला म्हणजे संसद, र म्हणजे राज्यसभा, ल म्हणजे लोकसभा. आता बघा मित्रांनो, 79, 80 आणि 81. सरलाला 79, 80, 81. संसद हे 79 मध्ये, राज्यसभा आहे 80 मध्ये, 81 मध्ये लोकसभा. बघा मित्रांनो, पुढचा क्वेश्चन जनगणना. आता त्याचवरून मला आठवलं, आता राष्ट्रीय आपत्काल मी क्वेश्चन टाकला होता बघा. राष्ट्रीय आपत्काल कोणत्या अनुच्छेदमध्ये येतो? अनुच्छेद 352. राष्ट्रीय आपत्काल अनुच्छेद 352 झाला तर मी तुम्हाला सांगतो, राष्ट्रपति शासन किस अनुच्छेद के अंतर्गत लगाया जाता है? अनुच्छेद 356. और वित्तीय आपातकाल 360. मित्रांनो, हे क्वेश्चन एवढे इम्पॉर्टंट आहेत ना, तुम्ही जर केले ना तर तुम्हाला मी सांगतो बघा, GK-GSचं कसं असतं मित्रांनो, माझ्या अनुभवाने सांगतो, हे इथं तुम्ही कुठलंही वायफळ वाचून चालत नाही. तुम्ही प्रॉपर वाचा तर तुम्हाला मार्क्स भेटतील, नाही तर काहीही वाचत बसले, कुठलेही वाचत बसले, त्याला अर्थ नाही मित्रांनो. बघा मित्रांनो, जनगणना की सुरुवात मेयोच्या कार्यकालामध्ये झालं. त्यावेळेस विचारलं जाईल तुम्हाला की त्यावेळेस जनगणना ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस गव्हर्नर कोण होता? तो लॉर्ड मेयो. कधी? 1872. आणि जी दशकीय आधार पर जनगणना, आता दशकीय म्हणजे कसं, आज 1900, 1910, 1920, म्हणजे दर 10 वर्षांनी जनगणना कोणत्या किस गवर्नर ने शुरू की? तो लॉर्ड रिपन आंसर देना है आपको. और जो दशकीय आधार पर जनगणना कब शुरू की गई? 1881, लॉर्ड रिपन के द्वारा. आता बघा मित्रांनो, काकोरी ट्रेन डकैती म्हणजे काकोरी ट्रेन ॲक्शन कधी झालं? तर 9 ऑगस्ट 1925. आता काँग्रेसची मला सांगा बरं, काँग्रेसची स्थापना कधी झाली होती? कमेंटमध्ये ज्यांना माहिती असेल त्यांनी सांगून द्यायचं. काँग्रेसची स्थापना झाली होती 1885 मध्ये. कुठे? मुंबईमध्ये. कोणी केली होती? A.O. ह्यूम यांनी. काँग्रेसची पहिली भारतीय महिला अध्यक्ष कोण होती बरं? तर सांगायचं, इथं विचारलंय मित्रांनो, पहिली महिला अध्यक्ष 1917च्या अधिवेशनमध्ये एनी बेझंट. और कांग्रेस की पहली भारतीय महिला अध्यक्ष कोणती? तो 1925 के अधिवेशन में, कानपूर अधिवेशन में सरोजिनी नायडू. आता मला सांगा, सरोजिनी नायडूला दुसरं काय नाव दिलेलं आहे बरं? तुम्ही कमेंटमधून जे मी विचारले ते कमेंटमध्ये ज्याला जसं माहिती असेल तो तसं सांगायचं मित्रांनो. आता बघा, एशियाई विकास बँक म्हणजे ADBचं मुख्यालय काय विचारलं जाईल मित्रांनो? तर मनिला, फिलिपिन्स. आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगून देतो, जसं की WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ज्याच्या शेवटी O आहे ना मित्रांनो, युनेस्को त्याच्यातून वगळले, WHO, WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, यांच्या सर्वांचं जे मुख्यालय ना मित्रांनो, तो जिनिव्हा, स्वित्झर्लंड कधी टिक करून द्यायचं मित्रांनो. आता बघा, तसंच ADBचं मुख्यालय मी तुम्हाला काय सांगितलं? मनिला, फिलिपिन्स. आता विश्व कपला टीका, स्मॉल पॉक्स कोणी शोधला? तो एडवर्ड जेन्नर यांनी. आता रेबीज मला सांगा बरं, रेबीज केव्हा होतं? रेबीज हा रोग कुत्र चावल्यावर जसं म्हणताना, तर हायड्रोफोबिया. आणि ह्या रेबीजचं काय क्वेश्चन मी तुम्हाला, तर कोणी केलं होता? लुई पाश्चर. कोणी मित्रांनो? लुई पाश्चर.
तसाच पुढचा क्वेश्चन बघा मित्र. आता बघा आपण जनगणनेविषयी तुम्हाला जनगणनेचा हा क्वेश्चन हा प्रत्येक सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाममध्ये 1 मार्क्सला बघायला भेटेल. आता मला सांगा 2011ची जनगणनाच्या वेळेस आयुक्त कोण होते? तर सी चंद्रमौली. 2011 जनगणना आयुक्त कोणते? सी चंद्रमौली. त्यावेळची थीम काय होती? ही थीम पण विचारली जाते मित्रांनो. अवर सेन्सेस अवर फ्युचर. बघा मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन माजुली द्वीप. माजुली द्वीप हा कोणत्या राज्यात आहे? आसाम राज्यात. आणि किस नदी पे? तो ब्रह्मपुत्र नदी पे. और किस द्वीप तिब्बत सांगपो ही ब्रह्मपुत्र नदी जो है ना वो तिब्बत सांगपो के. आता बघा ब्रह्मपुत्र नदी सहायक नदी कौन कौन सी है? कामेंग, लोहित, तीस्ता और धनसारी. जनसंख्या की सूची का विषय समवर्ती सूची. जसं की मित्रांनो बघा 3 प्रकारच्या सूची आहेत. एक समवर्ती सूची, राज्य सूची और केंद्रीय सेंट्रल सूची. तर मला सांगा मूल संविधान आता इथं बघा इथं फॅक्ट सांगितले मित्रांनो त्यांनी की जनसंख्या मूल संविधानमध्ये कशात येतो? तर राज्य सूचीमध्ये. जनगणना कशात येते? संघ सूचीमध्ये. शिक्षा कशात येते? समवर्ती सूचीमध्ये. आता राज्य सूचीमध्ये हे विषय तर याच्यावर राज्याचा कंट्रोल आहे. संघ सूचीमध्ये जनगणना आता मग केंद्राचं तर याच्यावर केंद्राचा कंट्रोल आहे. समवर्ती सूची तर दोन्ही सूचींमध्ये. बघा मित्रांनो दूध से दही बनाने के लिए. आता दुधापासून दही बनवण्यासाठी कोणता जीवाणू? लॅक्टोबॅसिलस. मित्रांनो मी हे थोडं फास्ट शिकवेल कारण इथे जास्त वेळ घालून फायदा नाही. तुम्हाला मी याची PDF पण प्रोव्हाइड करून देईल. आता मला सांगा मित्रांनो पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या मॉडेलवर आधारित होती? तर हेराल्ड डोमल मॉडेल. कोणती? हेराल्ड डोमल मॉडेल. 1951ला सुरुवात झाली होती पहिल्या पंचवार्षिक योजना. मला त्यावेळेस सांगा की पंचवार्षिक योजनेचा अध्यक्ष त्यावेळेस कोण असायचा? आणि आता पंचवार्षिक योजनेला चेंज करून काय नाव दिलं आहे? आता मला सांगा मित्रांनो जी दुसरी पंचवार्षिक योजना होती ना सेकंड 5 इयर प्लॅन त्याला कोणत्या मॉडेलवर आधारित होती ती? तर महालनोबिस मॉडेल पे. और कब सुरू हुई थी? 1956 से 1961. स्टील. आता जो दुसरी पंचवार्षिक योजना होती ना तर तिच्यामध्ये औद्योगिक क्रांतीला जास्त भर दिला होता. तर ते स्टील प्लांट स्थापित केले होते. आता बघा तुम्हाला हा क्वेश्चन पण विचारला जातो की दुर्गापुरा हा प्लांट कोणत्या राज्यात आणि कोणत्या देशाच्या सहायतेने केला होता? तर दुर्गापुरा वेस्ट बेंगॉल UKच्या सहायतेने. राऊरकेला ओडिशामध्ये आणि जर्मनीच्या सहायतेने बनवला. भिलाई छत्तीसगड रशिया. आता तिसरा जो पंचवार्षिक योजना त्याच्यामध्ये बोकारो स्टील प्लांट हा काय मिळतो याच्यानं? बोकारो स्टील प्लांट कुठे आहे? झारखंड. आणि कोणत्या देशाच्या सहायतेने बनवला? तर रशिया. बघा मित्रांनो आता भारतात मी काय बोललो तुम्हाला जनसंख्येवर एक क्वेश्चन येईल. बघा सर्व क्वेश्चन इथे ह्या 50 एपिसोडमध्ये तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन नियर अबाउट रिव्हिजन होऊन जाईल तुमचा. भारतातील सर्वात कमी जनसंख्या कोणत्या राज्याची आहे? सिक्कीम. आणि सर्वाधिक जनसंख्या UP राज्य. बघा 2 क्वेश्चन लगेच झाले का नाही? आता मला सांगा भारताचं सर्वात जास्त क्षेत्रफळ राजस्थान, सर्वात कमी गोवा. ओझोन छिद्र. आता ओझोन जे छिद्र होतं ना त्याला कोणी शोधलं होतं? तर फॉरमॅन. आणि जसं ओझोन सांद्रता मापणे की काय त्याला म्हणतात डॉप्सन. आता ओझोन कोणत्या मंडलमध्ये सापडेल तुम्हाला? तर हा भी क्वेश्चन. ओझोन किस मंडल में पाया जाता है? तो समताप मंडल में पाया जाते. पॅराबँगनी किरण. ओझोनचं कार्य काय आहे? पॅराबँगनी जे किरणे असतात ना जे स्किन कॅन्सर वगैरे तर त्याचं वाचवायचं काम कोणाचं असतं? ओझोनचं. आता मला सांगा रिकेटस हा लहान मुलांमध्ये होनेवाला रोग आहे. और शिया ये वयस्क रोग है. तर हा विटामिन D की कमी से होता. विटामिन D की कमी से होने वाले रोग रिकेट्स और ओस्टियामलेरिया. आता मला सांगा 10वी जी अनुसूची ना मित्रांनो ती कोणत्या संशोधनाच्या अंतर्गत येते? तर 10वी अनुच्छेद 52व्या संविधान संशोधन के अंतर्गत आती है 10वीं अनुसूची. हा क्वेश्चन काय म्हणतात? 10वी अनुसूची कशा संदर्भात? दल बदल. 52वा संविधान संशोधन 1985 दल बदल. रोनाल्ड रॉस ने किस रोग के उपचार में महत्वपूर्ण योगदान दिया? मलेरिया काय मित्रांनो? प्रोटोजोआपासून होणारा रोग आहे. तुम्हाला असा एक क्वेश्चन येईल मलेरिया कौन से मलेरिया होने के लिए कौन सा रोग? तो काय सांगणार तुम्ही? प्रोटोजोआ. मलेरिया. आता हा बी क्वेश्चन येतो तुम्हाला दिवस आणि थीमचा क्वेश्चन बघायला भेटेल मित्रांनो. जसे मी व्हिडिओ घेईल जसे मी या सिरीज सुरू केल्यानंतर तुम्हाला सर्व सांगेल. मलेरिया दिवस कधी होतो? 25 एप्रिलला. आता मला सांगा कुचीपुडी कोणत्या राज्याचं आहे? आंध्र प्रदेश. तसंच तुम्ही सांगा मोहिनीअट्टम तमिळनाडू, ओडिशा, मणिपूर, कुचीपुडी आंध्र प्रदेश, मोहिनीअट्टम केरळ. हे सर्व शास्त्रीय नृत्य. हा क्वेश्चन मला
आता मी CBT-2 देऊन आलो मित्रांनो. त्याला मला क्वेश्चन होता की शास्त्रीय संगीत, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत म्हणजे घराण्यांशी संबंधित कोणतं संगीत आहे? तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. मित्रांनो हे खूप खूप इम्पॉर्टंट PDF आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला हे एपिसोड जर केले तुमचं GK-GSमध्ये तुम्ही खरंच कमी पडणार नाही. त्यामुळे लक्ष ठेवा मित्रांनो. आता मला सांगा, जसं पक्षियों का अध्ययन को क्या कहते हैं? ओर्निथोलॉजी. आता खाने का सोडाला म्हणतात बेकिंग सोडा. तर ध्यानात कसं द्यायचं? खाण्याचा सोडा कोण यूज करता? बायका. तर बेकिंग सोडा खाने का सोडाला म्हटलं जातं. NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट, याचं हे सायंटिफिक नाव आहे. काय? NaHCO3. हा पण तुम्हाला विचारला जाईल की खाने के सोडा का नाम क्या है? NaHCO3. आता धोनेचा सोडा, त्याला सोडियम कार्बोनेट. आता कसं ध्यानात ठेवायचं? याचं नाव कसं? आणि बेकिंग सोडा बायका वापरता म्हणून तो खाने का सोडा सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट. धोने का सोडा सोडियम कार्बोनेट. आता तुम्हाला याच्यावर पण क्वेश्चन येईल मित्रांनो. बुक ए पॅशन ऑफ डान्स, हे एक पुस्तक कोण लिहिलं आहे? यामिनी कृष्णमूर्ती. हे ऑटोबायोग्राफी. चला मित्रांनो, इथे आपली पहिली मैदान सिरीजचं पहिलं एपिसोड संपलं आहे. यामध्ये तुम्ही जवळजवळ 30 क्वेश्चनमध्ये 70-80 क्वेश्चन म्हणजे फॅक्ट लक्षात ठेवल्या. विचार करा मित्रांनो, 10 मिनिटामध्ये तुम्ही 70-80 क्वेश्चन तुमचे फॅक्ट, आणि परत तुम्ही हे जर रिव्हिजन केलं, तुम्हाला मी सांगतो याच्यातूनच क्वेश्चन फसतात मित्रांनो. आता बघा मित्रांनो, एपिसोड नंबर 2चा पहिला क्वेश्चन, अंटार्क्टिका महाद्वीपला काय म्हटलं? श्वेत महाद्वीप किसे कहते हैं? अंटार्क्टिका महाद्वीप. वैज्ञानिकों के और अनुसंधान को समर्पित महाद्वीप भी अंटार्क्टिका महाद्वीप को कहते हैं. अंटार्कटिक महाद्वीप की सबसे ऊंची चोटी कौन सी? माउंट विन्सन मॅसिफ. कोणती? माउंट विन्सन मॅसिफ. एम्पियर कशाचं युनिट आहे? धारा, करंट. अदिश राशी येते, आणि अदिश राशीचे उदाहरण दुरी, चाल, दाब. आता तुम्ही अदिश आणि सदिश राशी या करून घ्यायच्या मित्रांनो, त्याच्यातून पण क्वेश्चन येतो. सदिश राशी बघा, वेग, विस्थापन, बल, त्वरण. आता अंगूर की खेतीला काय म्हणणार मित्रांनो? विटिकल्चर. मागे आपण कशाचं हे बघितलं तर पक्षी होता काय होतं? ऑर्निथोलॉजी. तसं अंगूर की खेतीला काय म्हणतात? विटिकल्चर. केचुओ की खेती, वर्मिकल्चर. आता पुस्ताज, तुम्हाला घासच्या मैदानावरून पण क्वेश्चन येईल. पुस्ताज घास का मैदान असेल डायरेक्ट क्वेश्चन तिथे राहील. पुस्ताज घास का मैदान किस देश में? तो हंगरी. काय सांगणार? हंगरी. तसं पंपास अर्जेंटिना. डाउन्स ऑस्ट्रेलिया. वेट्स आफ्रिका. लानोज व्हेनेझुएला. आता लोकलेखा समितीमध्ये किती सदस्य असतात? हा क्वेश्चन काय मिळेल मित्रांनो? किती असतात? 22. त्याच्यात लोकसभाचे 15 सदस्य असतात, राज्यसभाचे 7 सदस्य असतात. विपक्ष नेता हा अध्यक्ष असतो लोकलेखा समितीचा, आणि कॅग का दोस्त किंवा मार्गदर्शक होत आहे. आता मला सांगा बरं, कॅग कोणत्या येतो? तर कॅग येतो अनुच्छेद 148 मध्ये. प्राक्कलन समितीमध्ये टोटल 30 सदस्य असतात मित्रांनो, ज्याच्यात लोकसभाचे 30 असतात आणि राज्यसभेचे 0 सदस्य असतात. या दोन्ही समित्या ध्यानात राहू द्या मित्रांनो, 100% क्वेश्चन येईल म्हणजे येईल. आता मला सांगा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल ही होण्यासाठी न्यूनतम जी आयु आहे ती किती असते? तर 35 वर्ष. बघा, इथंच तुम्हाला सर्व जे आपले नेते आहेत ना, त्यांचे न्यूनतम आयु ते होण्यासाठी किती वर्ष लागतात ते सर्वांची आयु दिलेली. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल न्यूनतम आयु 35 वर्ष. राज्यसभाचा MP MLA आपण जे म्हणतो ते 30 वर्ष. लोकसभामध्ये MP MLA होण्यासाठी 25 वर्ष. मला फक्त एवढं लक्षात ठेवायचं, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल 35 वर्ष, राज्यसभेचे सदस्य 30 वर्ष, लोकसभेमध्ये 25 वर्ष, आणि जे आपण मतदान करतो वोट डालणे की सर्वात कमी 18 वर्षाच्या पुढील वोट टाकू शकता. आता मला सांगा, हा क्वेश्चन पण काय म्हणतो? पहिला ज्ञानपीठ पुरस्कार जी शंकर कुरूप कोणाला मिळाला आहे? जी शंकर कुरूप. किस भाषा के लिए? मल्याळम भाषा के लेखक ते. आता मला सांगा, पहिला ज्ञानपीठ पुरस्कारमध्ये 11 लाखाची इनामी राशी असते, आणि एक वाग्देवी प्रतिमाचे तुम्हाला म्हणजे ज्याला तो ज्ञानपीठ पुरस्कार भेटेल तर 11 लाख, हा पण क्वेश्चन येतो. 11 लाख इनामी राशी आणि वाग्देवीची प्रतिमा दिली जाते. नवीनतम जो 58वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो जगद्गुरू रामभद्राचार्य गुलचार, आणि इंग्रजी भाषेला अमिताभ घोष. आता मला कमेंटमध्ये सांगा, या वर्षाचा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? बघा मित्रांनो, पुढचा ऑपरेशन पोलो. ज्यावेळेस ऑपरेशन पोलो कशाशी संबंधित आहे? तर हैदराबाद विलय. असा क्वेश्चन डायरेक्ट केला. आणि कधी झालं होतं ऑपरेशन पोलो? 1948 मध्ये. हैदराबाद स्वाधीनता दिवस 17 सप्टेंबर. रविंद्रनाथ टैगोर ने किस घटना के बाद नाइटहुड की उपाधि त्याग दी थी? 13 अप्रैल 1919, जालियांवाला बाग हत्याकांड. आता तुम्हाला इथे बघा किती क्वेश्चन बघायला भेटते मित्रांनो.
13 एप्रिल 1919ला काय झालं होतं, जालियनवाला बाग हत्याकांड. त्या हत्याकांडाच्या प्रकरणात रवींद्रनाथ टागोर यांनी जी ब्रिटिश सरकारने त्यांना नाईटहूडची उपाधी दिली होती त्यांनी सोडून दिली. तसंच महात्मा गांधींनी केसरी हिंद की उपाधी त्याग दी थी. असहयोग आंदोलन कधी झालं होतं, हा डायरेक्ट क्वेश्चन. असहयोग आंदोलन 1920 ते 1922 दरम्यान कोणतं आंदोलन, असहयोग आंदोलन. तर चौरी चौरा घटना के बाद असहयोग आंदोलन को ये मतलब स्थगित कर दिया था, हा भी क्वेश्चन येते. असहयोग आंदोलन किस कारण से स्थगित कर दिया था, तो चौरी चौरा घटना के कारण. सबसे छोटा कोशिकांग राइबोझोम, कोणता, राइबोझोम. डायरेक्ट ध्यानात ठेवायचे मित्रांनो, राइबोझोमलाच प्रोटीन की फॅक्टरी पण असं पण म्हटलं जातं. आता कोशिका की ऊर्जा मुद्रा, आपण कोशिकाला जी ऊर्जा भेटते ती कुठून येते, तर ATP, हा पण त्याचा लॉंग फॉर्म ध्यानात ठेवायचा. एडिनोसिन ट्रायफॉस्फेट. काय म्हणणार तुम्ही, एडिनोसिन ट्रायफॉस्फेट. आता अंदमान आणि निकोबार द्वीप समूहाच्या हा क्वेश्चन पण येईल तुम्हाला, की किती कोणत्या कोणत्या प्रकारच्या तिथे जाती आढळल्या जातात, जनजाती. तर जारवा, सेटेलीस, निकोबारी, ओंग जनजाती, हा क्वेश्चन पण येईल. त्यामुळे प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची मित्र. बुझे हुए चूने में कौन से गॅस प्रवाहित करने पर रंग दुधिया हो जाता है, CO2. म्हणजे CO2 मला सांगा बरं काय आहे, तर CO2 म्हणजे आपलं कार्बन डायऑक्साईड. तर बुझा हुआ चुनाचं फॉर्म्युला सांगा, CaOH2 प्लस CO2, तर CaCO3, दुधिया रंग. तर हाच क्वेश्चन बघा तुम्हाला कसा तयार केला त्यांनी, बुझे हुए चूने में कौन सी गॅस प्रवाहित करने पर रंग दुधिया हो जाता है, तर काय सांगणार, कार्बन डायऑक्साईड. बघा मित्रांनो, ब्लिचिंग पावडर कशी फॉर्म होते हा पण दिलाय, क्वेश्चन येऊ शकतो. CaOH2 सांगा मला काय, तर बुझावा चुना, त्याच्यामध्ये जर क्लोरीन ॲड केलं तर काय होणार आहे, ब्लिचिंग पावडर भेटणार. मला सांगा ब्लिचिंग पावडरची यूज तुम्ही कमेंटमध्ये लिहून द्यायचं, जसं जे मी विचारले. केस्कोग्राफ किसका माप करताय, ती जे पौधे असतात ना मित्रांनो, त्यांच्या वाढीमध्ये त्यांची वाढ मोजण्यासाठी केस्कोग्राफ का यूज किया जाता है. आता 8वी अनुसूची कशाच्या संबंधित आहे, भाषाच्या. आता ज्यावेळेस वर्तमानमध्ये आता किती भाषा आहेत, 22 भाषा. ज्यावेळेस 8वी मूल संविधान, आता बघा इथं किती क्वेश्चन तयार झाले मित्रांनो. म्हणून सांगतो मी तुम्हाला की ही PDF खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. 8वी अनुसूचीमध्ये किती भाषा आहेत, ज्यावेळेस मूल संविधान में 14 भाषा. आता वर्तमानमध्ये किती भाषा आहेत, 22 भाषा. 21वा ज्यावेळेस अमेंडमेंट झालं त्यावेळेस सिंधी भाषेला त्याच्यात सामील केलं होतं. 71व्यामध्ये नेपाली, मणिपुरी, कोकणी. 92व्यामध्ये बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली. बघा मित्रांनो, बॉक्साइड किसका आयस्क है, ॲल्युमिनियम. बॉक्साइड किसका आयस्क है, हा पण क्वेश्चन येईल, ॲल्युमिनियम. संपत्तीचा अधिकार, पहिले हा यालाच मूल अधिकार म्हणायचे मित्रांनो, संपत्तीच्या अधिकाराला. पण मित्रांनो भाग 3 मध्ये, आता मला सांगा भाग 1 मध्ये काय येईल, भाग 2 मध्ये काय येईल, भाग 3 मध्ये, जसं जसं येईल मी तुम्हाला सांगत राहील. आणि वाटलं ना मित्रांनो तर आपण पुढे काय करू, सेपरेट प्रत्येक सब्जेक्टची सेपरेट आपण एक प्लेलिस्ट सुरू करू. मूल अधिकार हे भाग 3 मध्ये येतात, ज्याचे अनुच्छेद 12 ते 35. काय काय ध्यानात ठेवायचं, मूल अधिकार कशात येतात, भाग 3 अनुच्छेद 12 ते 35. वर्तमानमध्ये आता मूल अधिकार किती होते, 6. पहिले किती होते, 7. 44वा जो कॉन्स्टिट्यूशन होता, 44वा जो संविधान संशोधन 1978 नुसार संपत्तीच्या अधिकाराला काढून टाकलं, आता त्याला कानूनी अधिकार केला. तर आता तो कानूनी अधिकार कशात येतो, संपत्तीचा अधिकार अनुच्छेद 300A ध्यानात ठेवायचं मित्रांनो. आता मला सांगा, इंसुलिन का निर्माण की ग्रंथी के में होता है, तो काय उत्तर देणार, अग्नाशय ग्रंथी. इंसुलिन काय करतं, हार्मोन. इंसुलिन हा काय, हॉर्मोन. अग्नाशय ग्रंथी बीटा कोशिका का निर्माण करतं. खोज बेस्ट प्लस बेटिंग. इंसुलिन की कमी से क्या होता है, डायबिटीज. हा क्वेश्चन 100% येईल. आता मला सांगा, वित्त आयोग पहिले वित्त आयोग का अध्यक्ष कोण होता, KC नियोगी. 16व्याचं अरविंद पनगडिया. सिपकीला दर्रा कोणत्या राज्यात, सिपकीला दर्रे से कौन सी नदी भारत में प्रवेश करते, सतलज नदी. असा पण येईल, सिपकीला दर्रा कोणत्या राज्यात आहे, तर हिमाचल प्रदेश. स्वराज पार्टीची स्थापना कोणी केली होती मित्रांनो, 1923 मध्ये स्वराज पार्टीची स्थापना चित्तरंजन दास और मोतीलाल नेहरूने की थी. इथं आपले मित्रांनो 2 एपिसोड कंप्लीट झाले. आता आपण नेक्स्ट उद्या 3रा आणि 4था एपिसोड घेऊ. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जे मित्र, जे स्टुडंट, जे ॲस्पिरंट असतील SSC GD, दिल्ली पोलीस, RRB NTPC, रेल्वे ग्रुप डीची तयारी करत असतील मित्रांनो, त्यांना चॅनलबद्दल सांगा, चॅनलला फॉलो करायला लावा. तुमचे भाऊ बहीण सर्व असतील त्यांना सांगा. मी खूप तुम्हाला सांगतो, माझा जेवढा अनुभव तेवढा मी तुम्हाला शेअर करेल. मी जसा स्टडी केला त्या पद्धतीने स्टडी केला. आपली मुलं कुठे कमी पडतात मला माहिती आहे, त्यामुळे मी हा चॅनल सुरू करण्याचा तोच उद्देश आहे मित्रांनो. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. जय हिंद, जय भारत मित्रांनो.